नमस्कार. आजच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता घरी मोठ्या बाई आलेल्या आहेत आणि तात्या मात्र भयानक चिडलेल्या आहेत, कारण मोठ्या बाईंनी इकडे मानसीची अग्निपरीक्षा घेण्याचे ठरवलेलं आहे. कारण मानसी आणि तेजसच्या नात्याबद्दल त्यांना शंका वाटत आहे, म्हणून त्यांनी ही अग्निपरीक्षा घ्यायचं ठरवलेलं असतं. त्या म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का तात्या, तुम्ही हे सगळं बोलताय हे सगळं मला पटतंय, पण तुम्ही या गोष्टींचा कधी विचार केलाय का? नक्की काय होऊ शकतंय, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय का? मला माहिती आहे तुम्ही खूपच त्रास झेललेला आहे. तेव्हा तात्या म्हणत असतात की मोठे बाई, तुम्हाला माहीत नाही आहे, आत्तापर्यंत आम्ही तुमच्या प्रत्येक शब्दाचा आदर केलेला आहे, प्रत्येक शब्द तुमचा जपलेला आहे, पण आज जे काही तुम्ही केलेलं आहे ते मला अजिबात आवडत नाही. कारण आत्तापर्यंत मनुताईने खूप कष्ट झेललेले आहेत, आत्तापर्यंत मनुताईने खूप त्रास सहन केलेला आहे आणि त्याचबरोबर मनुताईने हे सगळं केलेलं आत्तापर्यंत तिने खूप त्रास सहन केलेला आहे. या घरात आल्यापासून ती परीक्षा आणि परीक्षाच देत आहे, तिला खूप सहन करायला लागलेलं आहे. तुम्हाला नाही माहिती मोठे बाई, आम्ही कोणत्या संकटातनं गेलेलो होतो. आत्ता कुठं या घरामध्ये कुठे आनंदाचा क्षण यायला लागलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही ही अग्निपरीक्षा काढू नका. काहीही झालं तरी मला हे अजिबात पटत नाही. आत्तापर्यंत आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीचा आदर केलेला आहे, तर मला असं वाटतं की तो आदर तसाच राहू द्या. तुम्ही कोणतीही परीक्षा द्यायला राहू नका, कारण त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये कलह निर्माण होईल आणि मनुताईला त्रास होईल. काहीही झालं तरीही मनुताईला मी ही परीक्षा देऊ देणार नाही, कारण आत्तापर्यंत तिनं जे सहन केलेलं आहे ते भरपूर आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की तिने आता कोणतीही परीक्षा देऊ नये. तेव्हा मोठेबाई तात्यांकडे पाहत असतात. तात्या म्हणत असतात की आत्तापर्यंत सगळ्या गोष्टींचा आदर केलेला आहे, त्यामुळे हे तुम्ही माघारी घ्या. कारण त्यांच्या नात्याची परीक्षा ऑलरेडी तिनं मला दिलेली आहे, जेव्हा तिने तेजसला निर्दोष सिद्ध केलेलं होतं, कारण तेव्हा मी तिची परीक्षा घेतलेली आहे. तोपर्यंत घरातलं आम्ही कुणीच त्यांच्या दोघांचं नातं स्वीकारलेलं नव्हतं, तिचा सून म्हणून स्वीकार केलेला नव्हता. परंतु आता ह्या सर्व गोष्टी घडत आहेत त्या फक्त आणि फक्त मनुताईला त्रास देण्यासाठी घडत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की काही झालं तरी मनुताईने ही परीक्षा द्यायची नाही. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं, कारण मानसीच्या बाबतीत हा निर्णय घेतला गेलेला असतो. मानसीला कळत नसतं की आता करायचं काय, कारण काहीही झालं तरीही मानसीला ही अग्निपरीक्षा द्यावी लागणार असते. तिचं आणि तेजसचं नातं याच्यामध्ये तोलून निघणार असतं, कारण तिच्या आणि तेजसच्या नात्याची ही परीक्षा असते. त्यांच्या दोघांचं नवरा बायकोचं जे नातं आहे त्याची ही परीक्षा मोठ्याबाई घेत असतात. त्यावेळेस तात्या म्हणत असतात की आत्तापर्यंत तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, पण आत्ता तुम्ही जे बोलत आहात मोठेबाई ते मला अजिबात मान्य नाही. त्यामुळं आत्ता मनुताई कोणतीही परीक्षा देणार नाही. मूर्ख गायत्री मात्र मध्ये तोंड खुपसायला तयारच असते. ती म्हणत असते की म्हणजे तात्यासाहेब, तुम्हाला खात्री आहे ना तुमची मनुताई जिंकू शकणार नाही, या परीक्षेत ती हारणार आहे, म्हणून तुम्ही मनुताईला परीक्षा देऊ शकत नाही आहे. गायत्रीने तोंड खुपसलेलं असतं आणि गायत्री बोललेली असते. त्यातच सगळं कळत असतं की ह्या सगळ्यामागे गायत्रीचा डाव आहे, कारण गायत्रीनेच मोठ्या बाईंना इथे बोलवून घेतलेलं आहे. कारण मोठ्या बाईंचं असं म्हणणं आहे की ही मुलगी या घरात आली, या भुरट्यासोबत तिचं लग्न झालं, पण ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेली आहे. ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवायची गरज नव्हती, ही गोष्ट तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होती, असं मोठ्या बाईंचं म्हणणं आहे. आणि ही जी सून तुम्ही आणलेली आहे तिला ना खानदान आहे ना कुळाचार आहे, कारण तिला कोणत्याच गोष्टी माहीत नाही आहेत, त्याचबरोबर तिच्या खानदानाचाही पत्ता नाही आहे. तर ही प्रभूंच्या घरची सून कशी असेल? तात्या म्हणत असतात की नाही मोठ्याबाई, ती प्रभूंच्या घरची सून आहे, तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि आत्तापर्यंत तिने भरपूर परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळं मी स्वतः तुम्हाला सांगत आहे की आता मानसी कोणतीही परीक्षा देणार नाही, असं तात्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तात्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही मानसीने कोणतीही परीक्षा द्यायची नाही. पण मानसी तिथे येते आणि म्हणते की तात्यासाहेब, आत्तापर्यंत तुम्ही त्यांचा सगळा शब्द जपलेला आहे की नाही, आता हाही शब्द त्यांचा असा जपला जाणार आहे, त्यांचा मान राखला जाणार आहे. आणि तात्यासाहेब कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही तुमच्या मनुताईवर तुमचा पूर्ण विश्वास आहे की नाही, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी द्यायला तयार आहे ही परीक्षा. तेव्हा तात्या म्हणत असतात की नाही मनुताई, वाटतं तेवढं सोपं नाही आहे, पण हे सगळं करायची गरजही नाही, कारण ऑलरेडी आत्ता कुठं तुझ्या नात्याचा स्वीकार झालेला आहे. तेव्हा मोठ्याबाई बोलायला सुरुवात करतात. त्या म्हणत असतात की कसं आहे, तू खूपच मोठ्या गोष्टीतून गेलेला आहे, मान्य आहे मला, तुझ्या तोंडावरती काळही लावलेलं होतं, हे सगळं तू सहन केलं, हा सगळा डाग तू सहन केला, पण आत्ता ही परीक्षा द्यावी लागणारच आहे. जोपर्यंत ही परीक्षा दिली जाणार नाही तोपर्यंत ही प्रभूंच्या घरची सून होऊ शकत नाही, असं मोठ्या बाईंचं म्हणणं असतं. आणि मानसी मात्र खूपच
अगदी कॉन्फिडंट असते. मानसी म्हणत असते की काही झालं तरीही मी ही परीक्षा देणारच आहे. मानसी तिच्या निर्णयावर ठाम असते. इकडं तेजस त्याचबरोबर घरातील सगळ्यांना वाटत असतं, पण सुनंदा म्हणत असते की हो, मानसीला ही परीक्षा द्यावी लागेल. सुनंदाच्या या बोलण्याचं तात्यांना खूप वाईट वाटतं. तात्या म्हणत असतात, काय बोलतेस तू हे सगळं सुनंदा? तुला कळतंय का? अगं मनुताईने ही परीक्षा का द्यायची? तेव्हा मानसीनं आता होकार दिलेला आहे. मानसी ही परीक्षा द्यायला तयार झालेली आहे. आता मानसीच्या पुढे आव्हान असतं ते म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकायचं. गळ्यातलं मंगळसूत्र काढून मोठ्या बाईंच्या हातात द्यायचं असतं आणि मग तेजस तिथं आलेला असतो आणि तेजस मानसीला गळ्यातलं मंगळसूत्र काढायला मदत करत असतो. खरं तर तेजस मनात म्हणत असतो की काही झालं तरी आज लकी चार्म तुम्हाला जिंकायचं आहे. मला वाटत होतं की हे गळ्यातलं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात नसू नये, पण आज मी तुम्हाला शब्द देतोय की हे मंगळसूत्र पुन्हा तुमच्या गळ्यात येण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, असं तेजसने ठरवलेलं असतं. ते मंगळसूत्र काढलं जातं. ते मानसीच्या हातात तो देतो आणि ते मंगळसूत्र आता मोठ्या बाईंच्या हातात ते द्यायचं असतं. 21 दिवसांची ही जी परीक्षा आहे, देवी आईचा कौल आहे, तो मिळाल्यानंतरच मानसीच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं जाणार असतं. अन्यथा मानसी प्रभूंच्या घरची सून नाही असं जाहीर होऊन तिला घरातून हकलून दिलं जाणार असतं. एवढी मोठी गोष्ट घडणार असते. मानसीच्या नात्याची परीक्षा झालेली असते. मानसी ते मंगळसूत्र स्वतःच्या कपाळाला लावते. त्याच्या पाया पडते आधी, कारण तिच्यासाठी तो दागिना आहे आणि दागिन्यापेक्षाही ते एक सौभाग्य आहे असं तिचं म्हणणं आहे. मग मानसी ते मंगळसूत्र मोठ्या बाईंच्या हातात देत असते. तेव्हा तेजस तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तेजस पण मानसीच्या हाताला हात लावतो आणि ते मंगळसूत्र दोघं मिळून मोठ्या बाईंकडे देतात. कारण तेजसने आज ठरवलेलं असतं की काही झालं तरी मानसीच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि तेजस हे सर्व करत असतो. तेजसने मानसीच्या हाताला हात लावलेला आहे. मोठ्या बाईंनाही वाईट वाटत आहे की कारण जे घडत आहे ते खूपच चुकीचं आहे हे त्यांनाही जाणवत आहे. कारण मानसीच्या गळ्यातलं मंगळसूत्र उतरवताना त्यांना वाईट वाटलेलं आहे. त्याहीपेक्षा मानसीला जास्त वाईट वाटलेलं आहे आणि पुन्हा ते मंगळसूत्र मिळवण्यासाठी मानसीचे सगळे प्रयत्न असणार आहेत. प्रत्येक प्रयत्नाची परीक्षा ती देणार आहे आणि सगळं ती व्यवस्थित करणार आहे. त्यानंतर मंगळसूत्र मोठ्या बाईंच्या हातात दिलं जातं आणि तेजस आणि मानसी दोघंही त्यांना वाकून जोडीने नमस्कार करतात. मोठ्या बाई दोघांनाही आशीर्वाद देतात. पण इकडे गायत्रीला खूप आनंद झालेला असतो, कारण ही मानसी तिच्या मंगळसूत्राला मला हात लावू देत नव्हती, मंगळसूत्र उतरवू देत नव्हती. आज ते मंगळसूत्र उतरवलेलं आहे. मोठ्या बाईंच्या मदतीनं का होईना, पण मानसीच्या गळ्यामध्ये आता प्रभूंच्या नावाचा कोणताही दागिना नाही आणि मानसीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून आता देवघरात जाणार आहे ही गोष्ट तिला माहिती असते. म्हणूनच तिने हे सगळं कान भरलेलं असतात मोठ्या बाईंचे आणि म्हणूनच मोठ्या बाईंनी इथे येण्याचा निर्णय घेतलेला असतो. हे सगळं घडत असतं. तेव्हा मोठ्या बाई मानसीला म्हणतात की हा असा तसा दागिना नाही आहे, ह्याची एक पवित्र जागा आहे आणि तो देवघरात नेऊन ठेवायचा आहे, चल तू माझ्यासोबत, असं म्हणत मोठ्या बाई मानसीला देवघरात घेऊन जायला लागलेल्या आहेत. तेजस त्याचबरोबर घरातील सर्वजण पाहत असतात. सगळ्यांसाठी हा मोठा धक्का असतो, कारण मानसीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तर काढलं गेलेलं असतं, परंतु आता मानसीला ही अग्निपरीक्षा द्यायची असते आणि इकडे गायत्रीला खूप आनंद होत असतो. गायत्री म्हणत असते, आता तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र उतरलेलं आहे, पुन्हा ते मंगळसूत्र तुझ्या गळ्यात जाणार नाही याची काळजी मी घेणार आहे, असं इकडे गायत्री म्हणत असते. आणि त्यासोबतच गायत्रीच्या डोक्यात अनेक प्रश्न सुरू झालेले असतात आणि त्यासोबतच गायत्रीचं असं म्हणणं असतं की आता हिची वाट लावायची तयारी तर मी करणार आहे, असं गायत्रीचं सुरू झालेलं असतं. जेव्हा मानसी ते मंगळसूत्र घेऊन देवघरात जाते तेव्हा मानसीला तिथे गेल्यानंतर आठवतं ते मंगळसूत्र तिच्या बाबांनी दिलेलं होतं आणि जेव्हा बाबा शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा ते मंगळसूत्र त्यांनी मानसीच्या हातात दिलेलं होतं आणि तेजस आणि मानसीचा हात एकत्र हातात घेऊन तिचा हात तेजसच्या हातात दिलेला होता. हे सगळं मानसीला आठवत असतं. मोठ्या बाई मानसीला सांगू लागतात की त्या मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये हळदी कुंकू भर आणि ते मंगळसूत्र देवाच्या जवळ ठेव, असं मोठ्या बाई सांगत असतात. आणि त्या पद्धतीने मानसी आता त्या मंगळसूत्राच्या दोन्ही वाट्यांना हळदी कुंकू लावते आणि ते मंगळसूत्र घेते आणि मग पांडुरंगाच्या पायाशी ठेवत असते. तेव्हा मोठ्या बाई पाहत असतात मानसीने ते मंगळसूत्र घेतलेलं आहे आणि पांडुरंगाच्या पायाशी ठेवायला गेलेली आहे. तेव्हा मात्र मोठ्या बाई तिच्याकडे पाहत आहेत आणि मोठ्या बाई जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण प्रभूंच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती हे कसं शक्य झालेलं आहे हा प्रश्न मोठ्या बाईंना पडलेला असतो. प्रभूंच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती कधीच आलेली नव्हती, मग आजच कशी काय प्रभूंच्या घरात पांडुरंगाची मूर्ती आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि मग मोठ्या बाई तिथे तिच्याकडे पाहत असतात आणि तिला विचारतात की प्रभूंच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती कशी काय. तेव्हा मानसी सांगत असते की हो,
मी माझ्या माहेरवरून येताना ती आणलेली आहे, असं मानसीचं म्हणणं असतं. आणि प्रभूंच्या घरातली ही पांडुरंगाची जी मूर्ती आहे, ही पांडुरंगाची मूर्ती आता मानसीच्या माहेरवरून आणलेली आहे आणि एवढंच काय ते पवित्राचं काम तू केलेलं आहे, असं मोठ्या बाई मानसीला म्हणत असतात. कारण मानसीच्या बाबतीत त्यांना शंका असते. त्यांचं असं म्हणणं असतं की हिला राग तर माझा खूपच येत असणार आहे, कारण काही झालं तरी हिला ही गोष्ट पटलेलीच नसणार आहे. हे सगळं इकडे मोठ्या बाईंना वाटत असतं. मानसीला त्या म्हणत असतात की एवढंच काय ते पुण्याचं काम तू केलेलं आहेस बघ, असं त्या मानसीला म्हणत असतात. मानसी पांडुरंगाला नमस्कार करते आणि आशीर्वाद घेते, कारण आज तिचा पांडुरंगच तिच्या पाठीशी असतो आणि त्याच्या आशीर्वादाने मानसी ही लढाई जिंकणार असते. मोठ्या बाई मानसीच्या समोर उभ्या असतात आणि मानसीला म्हणत असतात की वरवरचं हे आदर नको देऊ, मला माहिती आहे तुला मनातून खूप राग आला असेल. तेव्हा मानसी म्हणत असते की नाही मोठ्या बाई, मला मनातून राग वगैरे काही आलेला नाही, कारण मला माहिती आहे की या परीक्षेमुळे माझ्याही काही प्रश्नांची उत्तरं मला मिळणार आहेत. आणि हे जेव्हा मानसी बोलत असते तेव्हा मात्र इथे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे मोठ्या बाईंना. मोठ्या बाई म्हणत असतात की कसले प्रश्नोत्तरं. तेवढ्यात तेजस तिथं आलेला असतो आणि तेजस मानसीकडे पाहत असतो. मानसीकडे पाहत तेजस म्हणत असतो की काही झालं तरीही यांना ही अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे, याला जबाबदार कुठेतरी मी आहे. तेजस टेन्शनमध्ये असतो आणि मग तेजसकडे आता मोठ्या बाई येतात. तेजस म्हणत असतो कशाला यांनी बोलायची गरज होती, या मोठ्या बाईंच्या समोर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, यांच्या लक्षातच येत नाही आहे, ही लकी चांपणा काही पण बोलून राहतात, असं इकडे तेजस बोलत असतो. आणि तेजस म्हणत असतो की काही झालं तरीही मोठ्या बाईंच्या समोर काही बोलायला नको आहे, आता ही बाई माझ्या डोक्यात काय चालू आहे ते ओळखणार. तेव्हा मोठ्या बाई तेजसच्या समोर येतात आणि म्हणू लागतात की काळजी करू नको, तुझ्या मनात काय चालू आहे ते मी सांगणार नाही, असं त्या बोलत असतात. आणि तेजसला म्हणत असतात की बरोबर आहे, तुला पण राग आला असेल ना, तुझ्या बायकोला ही परीक्षा द्यावी लागत आहे. इकडे गायत्री, त्याचबरोबर गायत्री, छाया आणि विनोद तिघंही तिथं बसलेले असतात. आणि गायत्री म्हणत असते आता खरी मजा येणार आहे, आणि ह्या मोठ्या बाईंची परीक्षा देणं हे काय वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. मानसीला आता कळेल की ती कोणत्या याच्यातून जाणार आहे आणि तिची कशी वाट लागणार आहे, हे मानसीला आता कळेल, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे तेजस खूपच चिडलेला असतो, तो खिडकीतून बाहेर पाहत असतो. तेजसला वाईट या गोष्टीचं वाटत असतं की काही झालं तरीही मानसीला ही परीक्षा द्यावी लागू नये, असं त्याला वाटत असतं. परंतु आज मानसीला ही परीक्षा द्यावी लागत आहे. प्रभूंच्या घरात आल्यापासून प्रत्येक वेळेस मानसीला स्वतःला सिद्ध करावं लागत आहे. या गोष्टीचं तेजसला वाईट वाटत असतं, कारण त्यांची काही चूक नाही आहे आणि तरीही त्यांना या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, कारण या घरासाठी त्यांनी आतापर्यंत खूप काही केलेलं आहे, असं तेजसचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच तेजस मानसीकडे पाहत असतो, तिच्याशी बोलत असतो. तेजस म्हणत असतो की गरज काय आहे हे सगळं करायची, कारण काही झालं तरी मोठ्या बाई काही सांगतील आणि तुम्ही त्यांचं सगळं ऐकणार आहात. तेव्हा मानसी म्हणत असते की हो, ही आपल्या नात्याची परीक्षा होणार आहे, त्यामुळं ही परीक्षा करा, मी द्यायला तयार आहे. आणि तुम्ही असं गप्प नका राहू हो तेजस, तुम्हाला माहिती आहे ना मला त्रास होतो, तुम्ही बोला बरं, भांडा वाटल्यास तर ओरडा माझ्यावरती, पण हे गप्प नका राहत जाऊ, कारण त्याचा मला ना जास्त त्रास होतो, असं इकडे मानसी तेजसला सांगत असते. आणि तेजसला म्हणत असते की काही झालं तरीही ही परीक्षा मी देणारच आहे आणि या परीक्षेमध्ये पास होणार आहे. तेव्हा तेजस मनाशी म्हणत असतो मला आतून कितीही वाटलं तरीही आज मी देवापुढे प्रार्थना करणार आहे की या परीक्षेमध्ये मानसीला यश यावं, ह्यासाठी तेजसचे प्रयत्न चालू झालेले असतात. आणि इकडे मानसी मात्र तेजसला भांडत असते. ती म्हणत असते की तुम्ही माझ्याशी बोला आणि काही हरकत नाही आहे, मी हे सगळं करायला तयार आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो तुम्हाला कळतंय का, एक तर तुम्ही आता तो चॉकलेटचा बिझनेस सुरू केलेला आहे, घरातली ऑलरेडी सगळी कामं तुमच्यावर पडलेली असतात, त्याचबरोबर गायत्री वहिनीने तुम्हाला दिलेलं चॅलेंज, या सर्व गोष्टी चालू आहेत. आणि त्यानंतर आता ही परीक्षा, हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे, तुम्ही जो विचार करताय ना त्याच्यापेक्षा खूप भयानक आहे, हे सगळं तुमच्या लक्षात येत नाही आहे, असं सगळं तेजस इकडे मानसीला सांगत असतो. पण मानसी म्हणत असते काहीच हरकत नाही आहे, हे सगळं करायला मी तयार आहे, असं मानसी इकडे तेजसला म्हणत असते. आणि तेजस पुन्हा आता देवघरात आलेला असतो आणि त्याला काळजी वाटत असते, काही झालं तरी लकी चांप जिंकल्या पाहिजेत, लकी चांप या सगळ्यामध्ये त्या यशस्वी ठरल्या पाहिजेत, असं तेजसला वाटत असतं. आणि त्यासाठी तेजस आता मानसीच्या पाठीशी उभा राहायला तयार झालेला असतो आणि मानसीला आता पुढचं काम करायचं असतं. त्याचबरोबर तेजसच्या पाठीशी तिथं आलेल्या असतात त्या मोठ्या बाई आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात शुद्धीकरण करते.
मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे ना. सगळ्यांची मनं अगदी दूषित झालेली आहेत, कलुषित झालेली आहेत, त्याचं शुद्धीकरण करायचं आहे म्हणून आलेले आहे असं म्हणत मोठ्या बाईंनी तेजसच्या तोंडावरती तिथे जे त्यांनी आणलेलं असतं ते शिंपडलेलं असतं आणि तेजसला त्या म्हणालेल्या असतात तुझ्या मनाचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. तेजस मात्र मोठ्या बाईंकडे पाहत असतो आणि म्हणत असतो त्याची काही गरज नाही आहे. त्या म्हणत असतात की तुला पण राग आला असेल ना. पण इकडे तेजस मात्र खंबीरपणे उभा असतो आणि तो म्हणत असतो की मला माहिती आहे की मानसीच जिंकणार आहे आणि मानसीला जिंकावंच लागणार आहे, कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत मानसीने खूप काही सहन केलेलं आहे हे तेजस इकडे बोलत असतो आणि त्यासोबतच तो देवाच्या पुढे हात जोडून असतो. तेव्हा मात्र तिथं आलेली असते ती म्हणजे गायत्री आणि गायत्री म्हणत असते की काहीही झालं तरीही आज तेजस प्रभू ते देवाच्या समोर हात जोडून आहेत. बरोबर आहे, बायको हरणार आहे ना, त्यामुळे त्यांना देवाकडे प्रार्थना करायची गरज पडलेली आहे असं ती म्हणत असते. पण खरंच तुला माहिती आहे का तेजस, मला ना तुझ्या बायकोचा हारलेला चेहरा पाहायला खूप मजा येणार आहे आणि त्यासोबतच तुमच्या सगळ्यांचे चेहरे हरणार आहेत. ते म्हणजे तुझी बायको, तू, त्याचबरोबर तात्या, नाना, तात्या, त्याचबरोबर सासूबाई यांच्या सगळ्यांचे हरलेले चेहरे मला पाहायला मिळणार आहेत. एक साथ सगळे प्रभूंचे हरलेले चेहरे मला पाहायला मिळणार आहेत आणि आत्ताही तुझ्या चेहऱ्यावरती तेच मला दिसत आहे. लुकअप लुकअप असं म्हणत ती तेजसला बोलत असते. पण तेजस मात्र म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये जर तुम्ही सामील असाल तर तुमचं काय होऊ शकतं याचा विचार करा, कारण काही झालं तरी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा इकडे गायत्री तेजसला म्हणत असते तेव्हा मात्र गायत्रीने एक विचार केलेला असतो आणि गायत्रीने ठरवलेलं असतं की मानसीला हरवायचंच आहे आणि त्यासाठी एवढे सगळे प्रयत्न चालू झालेले असतात. गायत्रीला राग आलेला असतो आणि गायत्री मानसीला हरवण्यासाठी गायत्रीनेच हे सगळं केलेलं कांड आहे ही गोष्ट मात्र तेजसच्या लक्षात आलेली असते. तेजस म्हणत असतो मला माहिती आहे मानसी जिंकणार आहेत आणि लकी चांपच जिंकणार आहेत, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा असणार आहे आणि मी मानसीची साथ देणार आहे असं इकडे तेजस सांगत असतो. आणि तेजसचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या कशाही असल्या तरीही या नात्याची परीक्षा होणार आहे आणि या अग्निपरीक्षेमध्ये मानसी जिंकणार आहेत आणि त्यांचा कौलही देवी आईचा कौलही त्यांच्या बाजूनेच मिळणार आहे हे सगळं तेजस बोलत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की गायत्री आणि तेजस बोलत असतात आणि आता इकडे मानसी पाठीमागून येऊन हे सगळं ऐकत असते आणि तिच्याही लक्षात आलेलं असतं की तेजस हा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि इकडे गायत्रीची वाट लावण्यासाठी ते दोघंही सज्ज झालेले आहेत. कारण टॉपर हरणार असं गायत्री बोललेली असते, पण टॉपर कधीच हरत नसतो हे तेजसने ठणकावून सांगितलेलं असतं, कारण जिंकणार तर मानसीच आहे असं तेजसचं म्हणणं असतं. कारण गायत्रीला पूर्ण कॉलेजमध्ये तिने हरवलेलं आहे आणि आता इथे हरवायला काय जाते, कारण मानसीची हुशारी काय आहे हे तेजसला चांगलंच माहिती आहे आणि त्याहीपेक्षा ते गायत्रीला चांगलं माहिती आहे, म्हणून तर ती मानसीला घाबरून असते. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठ्या बाई आलेल्या आहेत आणि त्या मानसीला सांगत आहेत की उद्या प्रभू मुहूर्तावर पहाटे 3 वाजता उठायचं आहे आणि बाहेर सगळी होमाची तयारी केलेली असेल तिथे येऊन पूजा करायची आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तेजसला मात्र धक्का बसलेला असतो आणि मोठ्या बाई हे सर्व सांगत असतात. तेव्हा तेजस मात्र विचार करत असतो की हे सगळं काय आहे, किती विचित्र हे सगळं, असं तेजसच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि इकडे गायत्रीने आता प्लॅन केलेला असतो. तो प्लॅन असा असतो की काही झालं तरीही मानसी उद्या उठता कामा नये, तिच्या पोटामध्ये झोपेच्या गोळ्या गेल्या पाहिजेत आणि तिला कळणारही नाही की त्या कशा पद्धतीनं गेल्या पाहिजेत, म्हणून यांनी प्लॅन केलेला असतो. आणि त्या प्लॅननुसार आता मानसीला त्रास द्यायला गायत्री सज्ज झालेली असते. तिला दुसरा कामधंदाच नसतो, कारण तिला फक्त इकडे मानसीला त्रासच द्यायचा असतो. या सर्व गोष्टी घडत असतात. तर इकडे तिने काम सांगितलेलं असतं ते म्हणजे विनोद आणि छायाला तर व्रतवैकल्याचं एक पुस्तक आणलेलं असतं आणि त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावरती त्यांनी झोपीचं औषध लावलेलं असतं आणि ते पुस्तक मानसीसाठी ठेवलेलं असतं. मानसी जाते, तिला असं वाटतं की मोठ्या बाईने दिलेलं आहे, म्हणून मानसीने ते पुस्तक उचललेलं असतं आणि मानसी ते पुस्तक वाचायला सुरुवात करते. ती म्हणते उद्यासाठी लागेल आणि वाचून घेते असं म्हणत मानसीने ते पुस्तक वाचलेलं असतं आणि तेव्हा तिला आता गुंगी यायला लागलेली असते. म्हणजे गायत्रीच्या प्लॅननुसार मानसी तर झोपून राहणार असते, पण मानसीची साथ देण्यासाठी तिच्या पाठीशी तेजस खंबीरपणे उभा आहे आणि तो गायत्रीचा डाव कसा उधळून लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.